आहे फक्त, इकडे आहे वस्ती. हो का दादा? मॅप्स मध्ये कधी कधी चुकीचं दाखवतात ना. मी जाते, थँक्यू. हो हो. कालीस तुमची चौकशी करायला. कसे आहात बाबा? माझी पोरगी, या पोपटराव लांडगेची पोरगी, इथे फक्त माझी चौकशी करायला आली. कालीस, काय झालं? तुम्हाला सांगितलं होतं ना या घराच्या बाहेर पडायचं नाही म्हणून. तरी त्या दिग्रसकरांच्या वाड्याजवळ जाण्याचा का प्रयत्न केला? आपली वेळ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे घर सोडून जायचं नाही हे ठरलं होतं ना आपलं. का गेलात मग तुम्ही तिथे? का जाऊ नको? का जाऊ नको? ज्या गावात आमच्या नजरेला नजर भिडवायची कोणाची अवकाश नव्हती, त्याच गावामध्ये त्याच गाववाल्यांसमोर आम्हाला इथे लपून चोरून राहावं लागतंय. सुडाच्या आगेने ना लाई लाई होते आमची. या पोपटरावच्या 3 पिढ्यांनी सलग राज्य केलं या गावावर. आमचं राज्य खालसं केलं त्या वेंकू महाराजाच्या कीर्तनानं. त्या विश्वासराव सारख्या मास्तरड्याला सपोर्ट करा असं आवाहन व्यंकट महाराजांनी केलं होतं आणि त्यात तुमचा पराभव झाला होता. त्यानंतर या गावातली तुमची सत्ता कायमची संपली. हेच ऐकवत लहानाचं मोठं केलं बाबा तुम्ही मला. अजून किती वेळा तेच तेच ऐकवणार आहात? ऐकवणार आहे. तुला ऐकावं लागेल. दिग्रसकरांच्या घराचं पतन पाहिल्याशिवाय मला मरायचं नाहीये. मला नाही मरायचं श्रीकला. बाबा 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 तुम्ही शांत व्हा बरं. द्या इकडे. शांत व्हा बाबा. ऐका माझं. तुम्ही नाही मरणार. मरणार ते.
दिग्रसकरांची वाट लावणारा होता. आपल्या खानदानाला नेस्तनाबूत करणाऱ्या त्या दिग्रसकरांना संपवल्याशिवाय तुमची मुलगी शांत बसणार नाही. आम्ही रचलेला तो साडीवाला दाढीवाला भूताचा डाव आमच्याच गळ्यात आला. तो 1.5 दमडीचा पत्रकार काय ताडपळे त्याचा ज्याला खून करायला सांगितलं होतं ना तो फितूर झाला. मी मान्य करतो की मीच ते साडीवाला दाढीवाला भूत बनून लोकांना घाबरवत होतो. पण हे कोणामुळे केलं? हे सगळे या पोपटरावने मला करायला सांगितलंय. आणि त्यामुळे ते प्रकरण आमच्या अंगाशी आलं. हे सगळं ना त्या व्यंकट महाराज आणि त्यांच्या त्या आगाऊ शिष्येमुळे झालं. एकूण एक गोष्ट आठवते बाबा मला, काहीच विसरले नाही. यानेच त्या पत्रकाराला मारलंय. याचे सगळे काळे धंदे त्याला कळले होते. हे पोपटराव आहेत ना? हे त्या पत्रकाराला मारत होते. धन गेलं, सत्ता गेली, 3 पिढ्यांनी कमवलेलं नाव सुद्धा माती मोल झालं. काही उरलं नाही माझ्याकडे. काही उरलं नाही माझ्याकडे. आणखी त्रास करून घेऊ नका बाबा, प्लीज 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 प्लीज. त्रास होतो. मी आरशात स्वतःला बघतो ना तर स्वतःचीच नजर चुकवतो मी. ही खळबळती जखम रोज जळते आत्मतापाच्या आगीत. ही वर्ष आपण इतक्या त्रासात काढले ना त्या इंद्रायणीमुळे, हे मी 7 जन्मात विसरू शकत नाही. कधीच विसरू नकोस. कधीच विसरूच नाही. कधी काळी थड धाकट असलेला या पोपटरावला या काठीचा आधार घ्यावा लागतोय. हीन दीन दुबळं बनवलंय मला ह्या इंद्रायणीने आणि ह्या वेंकू महाराजांनी. मला माहितीये तुमचा खूप संताप होतोय, पण हा संताप मनात दाबून ठेवायचा. तोपर्यंत दाबून ठेवायचा जोपर्यंत त्याचा स्फोट होत नाही आणि त्या स्फोटात त्या दिग्रसकरांची राख होत नाही. हद्द झाली इंदू. अगं काय करतेस तू? हे राहायला तिकडे पाठवायची काय गरज होती? अरे आदू, जी मुलगी सून म्हणून आपल्या घरी येणार आहे तिच्या घरदाराची माहिती नको का आपल्याकडे? अगं इंदू, मग मला सांगायचं ना, मी गेलो असतो तिकडे. नाहीतर मी स्वतः श्रीकलाला सांगितलं असतं, ती आपलं सगळ्यांना घेऊन गेली असते तिकडे. अरे आदू, पण इंदू बघ, हे बघ इंदू, अगं राया केवढा, त्याला काम केवढं सांगितलं, पाहिलं ना त्या बिचाराची हालत काय झाली आहे, किती घाबरलाय तो. आदू, याचा अर्थ नक्कीच त्याने तिथे काहीतरी असं पाहिलंय ज्यानी. इंदू बस बस, अति होतंय आता तुझं. शाळेसाठी जेव्हा श्रीकलाने डॉक्युमेंट सबमिट केले ना, त्याच्यात तिची सगळी माहिती होती. ओरडू नकोस माझ्यावर आदू, ओरडू नकोस. मी जे केले ते घराच्या काळजीपोटी केलंय ना. ती मुलगी मला चांगली वाटत नाही, बस. नाही वाटत मला ती चांगली. वाईब्स वगैरे ना. आदू, अरे मी खरंच सांगतेय, मला ती घरात आली ना, मी अस्वस्थ होते. मला त्रास व्हायला लागतो आणि त्या दिवशी साप असं तिच्याकडे. हो इंदू, हो हो, या घरात ना फक्त तुला एकटीलाच बुद्धी, बाकी व्यंकू काका, शकुंतला काकी यांना कोणालाच काही समजत नाही. तसं नाही रे आदू. मी इंदू ऐक, श्रीकला कोपा दादाची होणारी बायको आणि या घराची होणारी मोठी सून, ही गोष्ट तुला मान्य करावीच लागेल.
प्लीज श्रीकला बद्दलचा तुझा हा ऍटिट्यूड ना तू बदलायलाच पाहिजे. मी ऍटिट्यूड बदलायचा आहे अदू? हो इंदू, हो हो इंदू, तू श्रीकला बद्दलचा हा ऍटिट्यूड बदलायलाच पाहिजे, नाहीतर आपलं राहणं कठीण होऊन जाईल इथे. अदू अदू मला ना कळतच नाहीये, ही श्रीकला जर या घरात आली तर हे घर टिकण्याचा अवघड होईल. कसं पटवून देऊ मी तुम्हाला की ती श्रीकला चांगली मुलगी नाहीये? बाबा, तुमचा तुमच्या मुलीवर विश्वास नाहीये? स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे तुझ्यावर. मग चोरून लपून छपून त्या दिग्रसकरांच्या वाड्याजवळ जाण्याचा का प्रयत्न केलात? तुम्हाला कोणी पाहिलं असतं तर? आम्हाला बघायचं होतं आमचे परम शत्रू किती मोठे झाले ते, हे पाहायला गेलो होतो आम्ही. कोणाला पाहायचंय तुम्हाला? हा, मी दाखवते. हे बघा, हा अधोक्षज दिग्रसकर, म्हणजेच अंताजी आणि त्या मोठ्या बाईचा मुलगा. हा आता गावचा सरपंच आहे, स्वतःच्याच भावाला हरवलं. हा गोपाळ, म्हणजेच व्यंकट महाराजांचा डॉक्टर मुलगा. याच्याशी माझं लग्न होणार. दिग्रसकरांच्या घरात शिरण्याचा माझा एंट्री पास आहे. माझ्या प्रेमात पार पार वेडा आहे तो, इतका वेडा की तो माझ्यासाठी स्वतःच्या घरच्यांच्या विरोधात जायला कमी करणार नाही. आणि हीच ती इंद्रायणी. काय तर म्हणे गावासाठी घरासाठी खूप धावपळ करते, खूप मेहनत घेते. आता हिला गावात शाळा उघडायची. यांनीच तुमच्या विरुद्ध कट रचून आपल्याला उद्ध्वस्त केलं ना बाबा. आता मी प्रत्येक दिग्रसकराला हळूहळू उद्ध्वस्त करून टाकेन. हळूहळू का, हळूहळू का? इंद्रायणी मेने तिचा कट काढून टाक. नाही बाबा, आपण इतकी वर्ष त्रास सहन केला तर त्या इंद्रायणीला इतक्या लवकर संपवून टाकू? नाही, मी तिला कणाकणाने मारणार. आधी तिच्या घरावर आणि मग तिच्या जवळच्या माणसांवर हल्ला करणार. श्रीकला, त्यांच्यावर अशी वेळ आणला तू. या दिग्रसकर खानदान नाग घासत आमच्याकडे मरणाची भीक मागत आलं पाहिजे. तसंच होईल बाबा, मी वचन देते. तू आमची मुलगी आहे याचा अभिमान आम्हाला तेव्हाच वाटेल जेव्हा तू दिग्रसकरांना बरबाद करशील.
बरं मला सांग, आता कसं वाटतंय तुला? एकदम फिट अँड फाईन. आता आमची शाळा संपली का आमची मॅच आहे आणि मी आमच्या टीमचा मेन आहे. राया द रॉकस्टार. कैशक. असंच राहायचं हा राया, अजिबात घाबरून राहायचं नाही. आता मस्त फ्रेश फ्रेश शाळेत जायचं. चला राया, अरे डबा डबा मी याला शाळेत सोडून येते हं. नाही तसा तो रोज एकटाच जातो शाळेत, पण काल जरा बरं नव्हतं ना म्हणून जाते. ताई, एक बोलायचं होतं. बोल ना. मी विचार करत होते श्रीकलाच्या घरी जाऊन येऊ. म्हणजे ती एकटी असेल ना, लग्नाची तयारी सगळी एकटीच करत असेल. म्हणलं जरा जाऊन यावं, तिला पण जरा मदत होईल ना. वा, चांगली की आयडिया. आपण दोघी पण जाऊ. आजच जाऊ. राया, तुम्ही येणार का? नाही नाही, मी नाही येणार. माझी मॅच आहे, मी नाही येणार. काय विचित्र मुलगा आहे का हा? राया थांब थांब, मी येते. मी आलेच. राया जरा थांब. श्रीकला, तू नेमकी कोण आहेस हे शोधल्याशिवाय मी काय गप्प बसत नसते बघ. मोठे बाई, अहो काय? बाई, हाय हो, चुकीच्या खोलीत आले वाटतं मी. सॉरी. असायला काय झालंय? तसं नाही हो मोठे भाई, पण तुमच्या हातात पियान, समोर पुस्तक, फायली, एकदम सुनेसारखं मास्तरीन बाई वाटतंय बघा तुम्ही. आता काय शाळेत शिकवायला जाता की काय? गप. माझी खोली आहे, मी काय पण करीन. तू कोण आहे ते सांगणार. तू इथं काय करतेस? माझं ना तुमच्याकडे एक महत्वाचं काम आहे. मला तुम्हाला काहीतरी विचारायचंय. काय? मोठं बाई, तुम्ही केव्हापासून त्या हिंदीचं इतकं ऐकायला लागला? श्रीकलाची माहिती काढणं वगैरे. काय? म्हणजे तू चोरून ऐकलंस? लाज नाही वाटत? आता मोठं बाई, मी तुमच्याच टीमची आहे ना, आणि लाजायचं काय? जिथं आपला फायदा तिथं आपण. पण मोठ्या बाई, तुम्ही त्या हिंदीचा अजिबात ऐकू नका. अहो ती लय चालू आहे. ती तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्या श्रीकलाला उडवायचं बघती. कधी हळूहळू ती बंदूक तुमच्याच कानाच्या इथं लावेल आणि मग बूम! होय, हे असलं फालतू काहीतरी बोलशील ना तर तुलाच गोळीनं उडवी. माझ्या कानशिलावरती बंदूक ठेवून मला उडवणारा अजून जन्माला यायचा आहे. निघ निघ. आदू, इंदुजी, तू ग्रेट हो. आदू सोड. अरे दार उघडे कोणी बघेल ना. बघू दे. मला माझ्या बायकोवर आज प्राऊड फील होत. हो का? आणि अजून एक, थँक्यू आणि सॉरी. थँक्यू कशाला? अगं तू नारायणी ताई सोबत श्रीकलाच्या घरी जायला तयार झालीस ना, म्हणून बरं वाटलं. आणि सॉरी यासाठी की काल रात्री आपले भांडण. कालचं काल, जे झालं त्याच्यावर विचार नाही करायचा. इंदू, तुझा हाच ऍटिट्यूड मला खूप आवडतो माहिती. म्हणून ऍटिट्यूड म्हणून भांडतोस ना माझ्यासोबत. आता सॉरी बोललो ना मी. ठीक आहे. पण तुला खरं सांगू, तुझ्याशी भांडायला मजा येते. पण मजा येते? सोड. मला नाही आवडत तू माझ्याशी भांडलेला, माझ्यावर ओरडलेला. इंदू, अगं मला कुठे आवडतं तुझ्याशी भांडलेलं, तुझ्यावर ओरडलेलं. पण काय? तू
हक्काची आहेस ना, म्हणून तू तुझ्यावर ओरडतो. पण इंदू, तुला खरं सांगू, मला ना कायम एकच गोष्ट वाटते की आपल्या घरातल्या सगळ्यांनी ना असं एकत्र राहावं, खुश राहावं म्हणून. लहानपणी जेव्हा आई आणि बाबांचे भांडणं व्हायचे, काका आणि बाबांचं पण आबोला राहायचं, त्याची मला खूप भीती वाटायची ग. आत्ता पण आई तुझ्यावर ओरडते, तुला नाही नाही ते बोलते, त्या सगळ्याच गोष्टीची मला खूप भीती वाटते ग. असं घाबरल्यासारखं होतं मला ना. या घरात आपल्या घरात असे भांडणं नकोच वाटतं. आणि त्यामुळे ना मी आता ठरवलंच की याच्यानंतर आपल्या घरात जर अशी भांडणं झाली ना, की सरळ आपण दोघं घर सोडून निघून जायचं. तू अरे मला ना माझ्या डोक्यात ती भीतीच बसली आहे की आपल्या घरात पुन्हा भांडणं होतील म्हणून. आणि त्यामुळे ना मी आता ठरवलंच की याच्यानंतर आपल्या घरात जर अशी भांडणं झाली ना, की सरळ आपण दोघं घर सोडून निघून जायचं. तू अरे अरे हे आपलं घर आहे, विठुरायाचं घर. हे घर सोडून जाण्याचा विचार सुद्धा मनात आणायचा नाही बघ. आणि संकट आल्यावर उंदीर घराबाहेर पडतात, माणसं नाही. जहाजाबाहेर उंदीर पडतात अशी म्हण येते. तेच ते, तुला भावना कळल्या ना. हो. आणि हे घर सोडून जावा असा विचार येण्याची वेळच येऊ देणार नाही मी. तुला विश्वास आहे ना माझ्यावर? तू माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. पण इंदू, तू ना श्रीकलावर संशय घेणं बंद करशील प्लीज. तू नको ना तिच्याबद्दल असं विचार करूस. ठीक आहे, येऊ मी? येते. बोल. बाबा, कसे आहात आता तुम्ही? हात कसा आहे तुमचा? नाही म्हणजे जी जखम झाली होती ती दुखत तर नाही आहे ना? मी रत्नाताईकडून तुमच्यासाठी एक इंजेक्शन पाठवते, ती देईल तुम्हाला, ते घ्या. ओके? काय ती रत्ना मला इंजेक्शन देणार आहे? काय डॉक्टर झाली का ती? बाबा, मी स्वतः तिथे येऊ शकत नाही म्हणून रत्नाताईकडून पाठवते इंजेक्शन, आणि ते प्लीज घ्या, नाहीतर धनुर्वात होऊन हात मोडून पडेल. नकोय आपल्याला असं काही. ओके प्लीज. आणि आणखीन एक, माझं लग्न होईपर्यंत आता मी तुम्हाला भेटायला येऊ शकत नाही. जे काही असेल ते रत्नाताईकडून मी पाठवत जाईल. का? आपली परम शत्रू नंबर 1 इंद्रायणी, ती सध्या नजर ठेवून आहे माझ्यावर. मी कुठे जाते, कुठे राहते, माझ्या घरी कोण कोण असतं, या सगळ्यावर नजर आहे तिची. म्हणून जरा अलर्ट राहावं लागणार आहे मला. अजून तशीच उपद्रवी आहे ती. तिला सवयच आहे नको तिथे हात घालायची. इंदू, तेच आहे ना ग घर? देवरायानं तर हाच पत्ता सांगितला होता. चटकीनला बघितलं आणि मी तिकडेच पडलो, आणि माझी बॅट पण तिकडेच पडली. इंदू, अगं हेच आहे ना घर? होतंय, हेच आहे घर, पण जरा वेगळंच आहे ना. असं एकांतात
म्हणजे बघ ना, इथे तुळशी वृंदावन पण नाहीये, सडा रांगोळी नाही, साधं तोरण पण नाही बांधलंय. मी काय म्हणते, आपण ना एक श्रीकलाला फोन करूया. नको, फोन कशाला ग? हेच आहे घर कन्फर्म. आपण तिला सरप्राईज देऊ ना. सरप्राईज? बरं ठीक आहे, चल. एक मिनिट हा बाबा. या वेळेला कोण आलं इथे कडमडायला? काय माहिती. गेला दारावर कोण आलंय? माहिती नाही बाबा, काय माहिती कोण आलंय. रत्नाताई, हळूच जाऊन बघ कोण आहे ते. इंदू, मला असं वाटतं कुणीच नाहीये. आपण परत जाऊया, चल. कुणी आहे का घरात? इंद्रायणी, इंद्रायणी आली आहे. ती इथे कशी आली? बाबा, बाबा, ती इंद्रायणी आली इथे. मी करते तुम्हाला फोन. इंदू, असं किती वेळ दारात थांबायचं? हं? कोणी उघडतच नाहीये दार. नणंदबाई आणि जाऊबाई दोघे आल्यात मला भेटायला. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. ताई, जाऊबाई. रामकृष्ण हरी. तुम्ही कळवायचं ना मला आधी. मी छान तुमच्या स्वागतासाठी तयारी केली असती ना. आम्ही दोघींनी ठरवलंच होतं की तुला सरप्राईज द्यायचं म्हणून. आणि तसे ननन काही सांगून येत नसते, अशी डायरेक्ट येत असते. बघितलं ना जाऊबाई, नणंदबाई कसं बोलतायत ते. जाऊबाई व्हायची मी तुझ्या हातात. इतकी कशी घाई आहे ग तुला? तोपर्यंत इंद्रायणी ताईच म्हणायचं. बरं ठीक आहे, इंद्रायणी ताई. ओके, या ना तुम्ही दोघी. या आत या प्लीज. वेलकम. या ना, या प्लीज. बसा ना. इंद्रायणी ताई, प्लीज बसा. गोविंद महाराज दिग्रसकरांच्या गादीच्या वारसदार आहात तुम्ही, आणि तुमचे पाय माझ्या घराला लागलेत हे माझं अहोभाग्य आहे. बरं, काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी, सरबत? बघा, पहिले ना मी तुमच्यासाठी पाणी आणते. हा, आलेच. हा,
इंदू पाहिलंस का किती टाप टिप ठेवलंय घर. घ्या पाणी घ्या. इंद्रायणी ताई पाणी. मला तहान नाही. ओके. इंद्रायणी ताई मला सुद्धा तुमच्यासारखंच घर असं छान टापटीप ठेवायला आवडतं. काय की घर छोटं आणि साधं जरी असलं तरी आपण त्याला सुंदर ठेवूच शकतो, हो ना? हो, आणि तू खूप छान ठेवलंस घर. थँक्यू सो मच ताई. तुला पण शिवणकामाची आवड आहे? तू कधी बोलली नाहीस. तसा कधी विषयच निघाला नाही ना ताई. आणि मी फ्रँकली सांगू का, मला ना स्वतःबद्दल, घराबद्दल किंवा घरातल्या माणसांबद्दल ना फार बोलायला नाही आवडत. म्हणजे आपणच आपल्याबद्दल किती वेळा बोलायचं ना. आता एखाद्याला माझ्याबद्दल जाणून घ्यायचंच असेल तर माझ्या बोलण्यावरून, माझ्या वागण्यावरून आणि माझ्या संस्कारांवरून तो जाणून घेऊच शकतो. काय झालं इंद्रायणी ताई? तुम्हाला काही हवंय का? रायाने या घरात असं काय पाहिलं म्हणून तो घाबरला. चिटकीन कुणाला म्हणत होता तो. चहात काही वेगळा मसाला टाकलाय का? वेगळा लागतोय चहा. हो ग, वेगळाच लागतोय, पण चव चांगली आहे. ऍक्च्युली काय ना नारायणी ताई, मला ना रोज रोज सेम चवीचा चहा अजिबात आवडत नाही. म्हणून मी वेगवेगळं ट्राय करत असते इंद्रायणी ताईंसारखं. ताई मी ठेवते. इंद्रायणी ताई द्या, माझ्याकडे द्या, मी आत ठेवते. उगाच तुम्हाला त्रास नको, द्या. घ्या. अगं श्रीकला, आमच्या घरी आल्यावर तू एवढी धावपळ करत काम करतेस आणि तुझ्या घरी आल्यावर मी अशी बसून राहू? मी ठेवते. मी काय झालं इंद्रायणी ताई? काही हवंय का तुम्हाला? अगं श्रीकला, तुझं किचन बघत होते, किती नेटकं ठेवलंस, एकदम स्वच्छ. अगदी आमच्या वाड्यासारखं. इंद्रायणी ताई, आमच्या वाड्यासारखं का म्हणताय? आता आपल्या वाड्यासारखं म्हणा. लयच घाई आहे बघ तुला. असो. कोण कोण राहतं इथं? सॉरी, सो सॉरी, चुकून पडलं. आवडते मी. सॉरी सॉरी.
ताई, प्लीज मला ती सुपली द्याल का? ताई, तुम्हाला घर आवडलं का माझं? छान आहे, थँक्यू. कार्यालय जरी मंदिराचं असलं तरी मंडपवाला, सजावटवाला आणि लाईटवाला वेगळा बोलवला पाहिजे. आणि हो, केटरवाल्याशी पण बोलायला पाहिजे आता. काय फोनच्या डायरीमध्ये कुठल्या नंबरची शोधाशोध चालली आहे? अहो, आपले आचार्य आहेत ना सीताराम दादा, त्यांचा नंबर शोधते. आपल्या एकुलत्या एक मुलाचं लग्न आहे, तयारी करायला नको का आता? तसे अहो, लग्न म्हटलं ना की एक नाही 1000 कामं असतात. जुन्या जाणत्या माणसांनी म्हटलंय ना, लग्न पाहावं करून ते खरंय बघा. खरंय. बर, त्या सरमळकरांना जाऊन भेटून आलो. म्हणलं लग्नाचा बस्ता आम्ही तुमच्याकडनंच करणार आहोत. चला, उत्तम केलं. बरं, मी काय म्हणते, आज त्या मामडे सराफांकडे जाऊ आपण आणि श्रीकलासाठी मंगळसूत्र, बांगड्या आणि पाटलं करायला टाकू. पण श्रीकलाला सुद्धा बरोबर यायला सांग. काय आहे, नवीन पिढी आहे, त्यांच्या आवडीचं काय ते डिझाईन ती असलेली बरी. काय आज सकाळपासून कुठे दिसली नाही, ती आली नाही का आज? हो, असं काय करताय, आता कशी येईल ती इकडे? इंदू आणि नारायणीच गेलेत तिला भेटायला. इंदू गेली? म्हणाली तिच्या घरी कोणी नाहीये ना लग्नाची तयारी करायला, मग आपणच जायला हवं. इंदू तशी समजूतदार आहे ग आपली. काय आहे, ती गेली ते बरं झालं. इंदूच्या मनात श्रीकलाविषयी जे काही गैरसमजूत, पूर्वग्रह आहे ते सगळं दूर व्हायला मदत होईल. ते दूर व्हायला पाहिजे तो, कारण आपल्यानंतर दिग्रसकरांच्या घराची जबाबदारी ही त्या दोघींवरच आहे. खरे. हा, राम कृष्ण हरी. आज अचानक तुम्ही दोघे इथे आलात. मला कळवलं असतं ना तुम्ही, तर मी छान सागर संगीत जेवण बनवलं असतं. राहू दे ग, आता जेवणाचा बेत काय तुला सारखंच करावं लागणार आहे. आता तू गोपाळची म्हणजे माझ्या भावाची बायको होणार आहेस ना. हो, ते आहेच. बघितलं का इंदू, श्रीकला मॅडम कशा लाजतायत ते. ताई, पण श्रीकला, हा, तुला एकटीलाच खूप करावं लागत असेल नाही? हो, करावं लागतं, पण मला आवडतं. अगं आवडतं म्हणून एकटीच किती काम करणार आहेस? हा, तुझ्या भावजाईला आणि नंदेला पण जरा काम सांगत जा. एकटं लेकरू ते किती काम करणार आहे. नारायणी ताई, तुम्ही माझ्याशी इतक्या प्रेमाने बोलताय, माझी इतकी काळजी घेताय, असं वाटतंय ना की माझी मोठी बहीणच बोलतेय माझ्याशी. वाटतं म्हणजे आहेच मी, पण लक्षात ठेव, आधी मी नणंद आहे आणि मग तुझी मोठी बहीण. अगं ए, हसू नको. खाष्ट नणंद आहे मी, विचार इंदूला, तिला पण सोडत नाही. इंदू, अगं बोल ना. नाही बुवा, मी नाही पडत तुमच्यात, तुम्ही बोला. नणंदबाई, जाऊबाईंनी तर माघारच घेतलीये. गप्पच बसल्यात त्या, काही बोलतच नाहीयेत. अगं तसं नाही, म्हणजे
अहो गंमत करते मी, कशाला टेन्शन घेताय? माहितीये मला. बरं तुम्ही बसा, मी एकच मिनिटात आले. हा आलेच. या दोघी जात का नाहीयेत? गप्पा मारत बसलेत नुसते. मला बाहेरच थांबलं पाहिजे, नाहीतर ती उपद्व्यापी इंद्रायणी ना काहीतरी उलथापालथ करेल आणि माझं भिंग फुटायचं. श्रीकला, कंट्रोल, शांत. मला बाहेरच थांबलं पाहिजे, नाहीतर ती उपद्व्यापी इंद्रायणी ना काहीतरी उलथापालथ करेल आणि माझं भिंग फुटायचं. श्रीकला, कंट्रोल, शांत. इंद्रायणी ताई, ऍक्च्युली ती स्टोर रूम आहे. मी तुमच्यासाठी एक मस्त गंमत आणली आहे. मी लगेच घेऊन येते, तुम्ही इथे थांबा. ओके, आलेच. काय गंमत देऊ आता हिला? त्या खोलीचा दरवाजा उघडण्यापासून तर थांबवलाय, पण ना अजून काही उचकायला नको तिने. काय देऊ? हा, लोणचं. येस. इंद्रायणी ताई, लोणचं. मी बनवलं, म्हणजे प्रयत्न केला मी. तुम्ही प्लीज शकुंतला आईंना द्याल का? आणि तुम्ही सुद्धा टेस्ट करून मला सांगाल की कसं झालंय, प्लीज. श्रीकला, दे आणि इकडे, मी देते शकू काकूला. हो चालेल. आणि तुम्ही सुद्धा ट्राय करून सांगा मला ताई की कसं झालंय लोणचं. नक्की. बरं ऐक, बराच वेळ झालाय, आता आम्ही जातो.
नारायणीताई, अहो येतो म्हणावं. बरं बाई, आम्ही येतो. इंदू, हे मी तुझ्या पर्समध्ये ठेवते हं. बरं, आता पुढच्या वेळेस येताना प्लीज मला कळवा हा. म्हणजे तुमच्यासाठी मस्तपैकी जेवण बनवेल मी. नाहीतर आज सारखा धाट टाकत याल अचानक. वा इंदू, अगं बघतेस ना, म्हणजे आपल्या येण्याला धाड म्हणते ही. इंद्रायणी ताई, काही मुद्देमाल संशयास्पद सापडलं का या घरात? पुन्हा गंमत केली मी. पण तुमच्या दोघींचे सरप्राईज खूप आवडलं हं मला. थँक्यू सो मच. बरं चल, आता आम्ही निघतो. हं. हो, मी बाहेरपर्यंत येते तुम्हाला सोडवायला. बरं इंदू, चल ये. इंदू, ए इंदू, आले. नारायणी ताई, तुम्ही दोघी आलात, मला खरंच खूप छान वाटलं. पुन्हा नक्की या हा. नक्की. आली माझी रत्ना माय आली. ये ग ये ये. आपण या रत्नामाय. नमस्ते. या माझ्याचकडे घरकामाला असतात. घरात काय हवंय काय नकोय त्या सगळं काही पाहतात. माझी खूप काळजी घेतात त्या. त्यामुळे माझ्या घरीच जेवतात. हो का? चांगलंय. आपण माणसांना जीव लावला ना की ते पण आपल्याला जीव लावतात. खरंय तुमचं. काय की त्याही एकट्या असतात, मीही एकटी असते. त्यामुळे एकमेकींचा खूप आधार वाटतो आम्हाला. एकटेपणाचं दुःख नाहीतर खूप मोठं असतं ताई. रत्नामाय, ह्या इंद्रायणी ताई. नमस्कार. इंदू, इंदू काय होत आहे? डोक्यात कळ येते ग. तुला बरं वाटत नसेल तर आपण इथेच थांबू श्रीकलाच्या घरी. हो चालेल ना, ऑफकोर्स. नको नको, आपण जाऊया तिथून. आर यू शुअर ताई? नाही म्हणजे तुम्हाला थांबायचं तर थांबू शकता इथे. नारायणताई, आपण जाऊयात. चल.
सावकाश. तू तू तर म्हणली होतीस ना की तुझे बाबा तर आहेत. अगे इंदू, ती इथे एकटी राहते असं म्हणायचं असेल तिला. करेक्ट, इथे मी एकटे राहते. मग कधी येणार आहे तुझे बाबा? लग्न आधी बोलो, आम्हाला पण बघू दे ना तुझे बाबा कोण कोण. एहो, बाबांना घेऊन या घरी जेवायला. त्यांना पण कळू दे की त्यांची मुलगी कुठल्या घरी चाललीये, ते घर कसं आहे, तिथली माणसं कशी आहे. हो, भेटवते ना नंतर. लग्न आधी भेटव. ऑफकोर्स, नक्की भेटवते. हा, टेक केअर इंद्रायणी ताई. येतो आम्ही. चल इंदू. इंदू चल. तुझ्या घरी राहते की तू माझ्या त्या इंद्रायणी समोर तुम्हाला कमाली बाई बनवून टाकलंस. अगं मी मुद्दाम नाही केलं करत ना. तू पाहिलंच ना, अचानक आलाय त्या म्हणून तुला कामवाली बाई बनवावं लागलं मला. आणि तू तू माझ्या साधनेचं कुंड हलवलास. अगं तुला माहितीये ना मी. अगं माझ्याकडे पर्याय नव्हता. तू बघत नाहीयेस का मी सगळी साफसफाई करून ठेवली आहे, घर सजवून ठेवलं. पण माझं कुंड तू माझाची टिमकी सोड आणि माझं ना शांतपणे ऐक. आजपासून लग्न होईपर्यंत तू या घराच्या आसपासही फिरकायचं नाही, कळलं? पण हे घर माझ्याच पप्पांनी दिलंय, कळलं? हे बघा ऐक रत्ना, हे सगळं ना मी मुद्दाम करत नाहीये. आज ती इंद्रायणी अचानक इथे आली होती. आता ती इंद्रायणी इथे वारंवार येत राहणार. तिची खूप बारकी नजर आहे माझ्यावर. ती जर इथे आली आणि तू इथे साधना करताना दिसली ना तर माझा डाव उधळला जाईल आणि ते मला अजिबात नकोय. तुझं लग्न होईपर्यंत मी दुसरीकडे सोय करायचं असंच ना? हो, असंच. ठीक आहे, राहते मी लांब. राहीन मी लांब. रत्नाताई, इकडे बघ, माझ्याकडे बघ. आत्ता कुठे डाव रंगायला लागलाय. आता लवकरच त्या दिग्रसकरांना उलटे आकडे मोजावे लागतील. कळतंय ना? शकू काकू, श्रीकलाचं घर ना मला फार आवडलंय. असं साधंच आहे पण एकदम टाप टीप. आपली इंदू कशी ठेवते ना, अगदी तसं. आणि पुस्तकं, बापरे, भरपूर पुस्तकं आहेत तिच्याकडे. मला वेळ मिळाला ना की मी तिच्या घरी जाणार आणि भरपूर पुस्तकं वाचणार. जा जा, नक्की जा. इंदू, तू का गप्प आहेस ग? तुला कसं वाटलं श्रीकलाचं घर? इंदू, अगं काकू काय विचारते? काय? श्रीकलाचं घर कसं वाटलं? छान. एवढंच? खरंच छान आहे. चला, खूप बरं झालं तुम्ही दोघी तिच्याकडे जाऊन आलात.
आता वेळ मिळाला ना की मी पण जाऊन येते यांच्यासोबत. हो, नक्की जाऊन ये. या श्रीकलाची रत्नामा आहे काय मला सरळ वाटली नाही. श्रीकलाला बघून जशी डोक्यात कळ आली होती तशीच कळ या रत्नामाईला बघून पण आली. श्रीकला बरोबर त्या बाईची पण कुंडली काढायला पाहिजे. जे आम्हाला दिसलं त्यापेक्षा खरं चित्र काहीतरी वेगळं आहे, नक्की वेगळं आहे. आओ जावई बापू, लग्न असू द्या, बारसा असू द्या, ते बोरनान असू द्या, काही पण असू द्या, आपलं कार्यालय बुक झालं आणि आपल्याला पैसे मिळाल्याशी मतलब काय. चला या महिन्याचा हिशोब झालाय का? झालाय ना मग द्या. काय द्या. अहो पैसे एका हाताने आले आणि दुसऱ्या हाताने गेले सुद्धा. म्हणजे हो, वाड्याचं लाईट बिल भरलं आणि पावसाळा थांबायचं नावच घेत नाही यावर्षी. जरा गळागळी सुरू झाली होती, प्लॅस्टरिंग करून घेतलं जरा. मग त्यात सगळे पैसे संपले. इतके इतके लागले पैसे. द्या रिशीट दाखवा. वाटलंच होतं आम्हाला, आमच्या सासूबाई रिसीट मागतील. सगळ्या रिसीट जमा करून आणल्या आहेत. हा, हे घ्या, बघा तुमच्या डोळ्यांनी. या पक्के आहेत. हा, सगळे कच्चे. व्यंकट भाऊजी तुम्ही, अहो माझं लक्षच नव्हतं. काही काम होतं का? नाही, तुमचं होऊ द्या काम, मग नंतर बोलू की आपण. अहो आमचं काम काय दिवसभर चालेल. तुम्ही बोला आधी. काय ग, काय झालं? चेहरा का असं झालाय तुझा? हे अडचण आहे का? अहो नाही नाही मोठे बाई, अडचण काही नाहीये. गोपाळचं लग्न आहे ही चांगलीच गोष्ट आहे की. मग मी काय करायचंय? वहिनी, अहो घरात कार्य आहे आणि या घरातल्या सगळ्यात मोठ्या तुम्ही आहात, तर सगळ्या लग्नाच्या विधींना तुम्ही असावं अशी आमची इच्छा आहे. या शकुंतले, एक एक नवीन गोष्टी शोधता तुम्ही. आमंत्रण बाहेरच्यांना करायची असतात, घरच्यांना नाही. काय पण तुमचं. वहिनी, हे आमंत्रण नाही, ही विनंती आहे. कसं आहे, गोपाळचं आणि दादाचं नातं कसं होतं हे तुम्हाला तर माहितीच आहे. आज दादा असता तर गोपाळच्या लग्नाचा सगळा भार त्यांनीच उचलला असता बघा. पण दादा नाहीये, तर अशा वेळेला शेवटी मोठेपणाचा मान हा तुमचाच आहे. तेच तर ते होते, ते आता या जगामध्ये नाहीत. पण का नाहीत ते आता परत परत बोलू नका. काय घरामध्ये इतकं शुभ कार्य आहे आणि गोपाळच्या बाबतीत तर काही बोलूच नका. आता तुम्ही दोघ जण यांच्या माघारी मला मोठेपणाचा मान देताय, हे काही कमी आहे का? शकुंतले, एक विचारू का? मोठे बाई विचारा की. उलट काही असेल तर हक्काने सांगा. तुम्ही म्हणाल तसं करू आपण. हा, म्हणजे एवढं गोपाळचं लग्न ठरवलं, पण लग्नाची बोलणी कुणाशी केली? अहो नाही, काय वहिनी, सगळं पोरापोरांनीच ठरवलंय परस्पर. मग बोलणी करायची नाही? हा, भले आपल्याला कोणाकडनंच काही ठीक कर सुद्धा नको. नाही बरोबर आहे मोठे बाई. श्रीकलाचे वडील येणार आहेत ना आपल्याकडे बोलणी करायला? येणार आहेत ना? जी.
तेच विचारत होते मी, कोण येणार आहे की नाही. मग आताचा काही प्रश्नच नाही. अजून काही अडचण आहे का? नाही नाही, आम्ही पुढच्या तयारीला निघतो. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मलाही बरीच काम आहेत, द्या. सासूबाई, तुम्ही या भानगडीत कशाला पडताय? अहो, या निमित्तानं त्या श्रीकलाचे वडील कोण आहेत हे तर आपल्याला कळेल ना. आणि समजा आपल्याला हे पसंत नसेल तर आपणच मोडता घालू काय. मोठ्या बाई, आज पहिल्यांदा असं वाटतंय की तुमच्या या बोलणी फिसकटवण्याच्या कामाला यश मिळो. विठुराया, जर हे योग्य असेल ना तर असंच हो. आदू, अरे बरं झालं भेटलास. मला पण लय घाई होती. अरे का ग कुठे जायचंय तुला? अरे ते बचत गटाचं काम आहे ना, सोड. तू नाही का म्हणला होतास बघ की श्रीकलानं तिची माहिती असलेला फॉर्म भरलाय म्हणून. कुठे रे? हो तिला आहे, पण तुला काय कशाला पाहिजे तो? आदू, का ग म्हणजे शाळेचं सगळं काम आता पद्धतशीरपणे व्हायला पाहिजे ना. सगळे कागदपत्र मी फाईलला लावून ठेवते. एखादा कागद गायब झाला तर काय करायचं, म्हणून म्हणलं तो पेपर दे मला. पॉइंट आहे मास्तरीन बाई. मी तो फॉर्म ना, तो हा एक मिनिट. कुठं ठेवली होती? हा अगं कपाटात ठेवलेलं मी. तेच म्हटलं मी कुठं तरी ठेवलेलं पण आठवत नव्हतं. सापडलं. बरं, याच्यात बाकीचे पण कागदपत्र आहेत. मी बघते. येतो. लोहाराळी, घर क्रमांक 32, विंचुर्णी गाव. श्रीकला विंचुर्णीची?